इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिका उडी घेण्याची शक्यता सतत वर्तवली जात होती आणि जर अमेरिकेने उडी घेतली तर अमेरिका इराणचा फोर्डो अणुऊर्जा केंद्र नष्ट करण्यासाठी बंकर बस्टर GBU-57 बॉम्बचा वापर करू शकते असाही अंदाज होता आणि अमेरिकेने तेच केलं। हा बॉम्ब टाकून त्यांनी इराणचे सर्वात महत्त्वाचे अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त केली आहेत। तर त्याआधी इराणनेही बंदी असलेला क्लस्टर बॉम्ब वापरला। त्यामुळे नेमके हे दोन्ही बॉम्ब कसे काम करतात, यातला कोणता बॉम्ब सर्वात शक्तिशाली समजला जातो, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने इराणच्या 3 सर्वात महत्त्वाच्या अणुतळांवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला, ज्यामुळे युद्ध अतिशय धोकादायक वळणावर पोहोचलाय। त्यामुळे बंकर बस्टर म्हणजे नक्की काय ते आधी पाहूयात। तर बंकर बस्टर बॉम्बचं वजन 30,000 पौंड म्हणजे सुमारे 13.6 टन इतकं असतं, तर लांबी 20 फूट असते। आता हा बॉम्ब इतका विशेष का आहे, तर हा बॉम्ब अनेकशे फूट खोलवर लपलेल्या बंकर आणि कॉंक्रीटच्या संरचनांमध्ये प्रवेश करायला सक्षम आहे। हा बॉम्ब फोर्डो सारख्या दुर्गम तळांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला आहे। शनिवारी रात्री अमेरिकन बॉम्बर्सनी इराणमधल्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान इथल्या 3 अत्यंत संवेदनशील अणुतळांवर जोरदार बॉम्ब हल्ला केला। अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्यांना दुजोरा दिलाय आणि सोशल मीडियावर पोस्ट करत फोर्डोवर पूर्ण पेलोड टाकण्यात आलाय, आमची सर्व विमाने सुरक्षित परतली आहेत असं त्यांनी म्हटलंय। आता फोर्डो काय आहे, तर फोर्डो म्हणजे पर्वताखाली एक अत्यंत गोपनीय युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे, ज्याला कोणीही नष्ट करू शकणार नाही, जे अजिंक्य आहे असं आतापर्यंत मानलं जात होतं। तर उद्ध्वस्त करण्यात आलेलं नातांज इराणचा सर्वात मोठा आणि सक्रिय युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प होता। तिसरं ठिकाण होतं इस्फहान, जिथे बॉम्ब ग्रेड समृद्ध युरेनियम साठवल्याच्या बातम्या आल्या। तर असं हे अमेरिकेने इराण विरुद्ध वापरलेलं बंकर बस्टर बॉम्ब आहे। अतिशय शक्तिशाली बॉम्ब म्हणून याची ओळख आहे। तर दुसरीकडे 19 जूनला इराणने इस्रायलमधलं शहर अझोरवर 20 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता। यात वापरल्या गेलेल्या बॉम्बपैकी एक होतं क्लस्टर बॉम्ब। त्यामुळे क्लस्टर बॉम्ब म्हणजे नेमकं काय तेही समजून घेऊयात। तर नावाप्रमाणेच क्लस्टर बॉम्ब म्हणजे लहान बॉम्बचा एक समूह असतो, जो एका मोठ्या कंटेनरमध्ये पॅक केला जातो। हा कंटेनर हवेत उघडतो आणि त्यातून लहान बॉम्ब बाहेर पडतात आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करतात। क्लस्टर बॉम्बमधून बाहेर पडणारे छोटे बॉम्ब जमिनीवर पडल्यावर किंवा काही काळानंतर स्फोट होण्यासाठी डिझाइन केलेले असतात। म्हणजेच हे बॉम्ब हवेत तसेच जमिनीवर पडल्यानंतर काही काळाने स्फोट होऊ शकतात। यातल्या काही बॉम्बचा स्फोट होत नाही, ते कित्येक महिने किंवा वर्ष जमिनीत गाडले जातात। त्यामुळे हे बॉम्ब शोधणं आणि नष्ट करणं अत्यंत जिकिरीचं आणि महागडं काम असतं। आता या बॉम्बने इस्रायलचं काय नुकसान केलंय, तर 19 जूनला झालेल्या क्लस्टर बॉम्ब हल्ल्यात अझोरमधल्या एका घरावर 2.5 किलोचा बॉम्ब पडला, ज्यामुळे एका लहान रॉकेट इतकं नुकसान झालं। उरलेले 19 बॉम्ब फुटले नाहीत, म्हणजे तेच जमिनीत गाडले गेले। या हल्ल्यात 89 लोक जखमी झालेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। होम फ्रंट कमांडने या संदर्भात म्हटलंय की हल्ल्यानंतर अनेक बॉम्ब फुटले नाहीत, जे जास्त धोकादायक आहे। सॅम्पर्सनी अनेक बॉम्ब शोधून नष्ट केले आहेत, परंतु आणखी बॉम्ब असण्याची भीती आहे। अझोर शहरातल्या सामान्य लोकांना क्षेपणास्त्राच्या तुकड्यांसारखे दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आलाय। आता या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे क्लस्टर बॉम्बने हल्ला करणं युद्ध गुन्हा का म्हटलं जातं। तर क्लस्टर बॉम्बचा वापर हा युद्ध गुन्हा मानला जातो, कारण त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं, जे युद्धाच्या कायद्यांच्या विरुद्ध आहे। क्लस्टर बॉम्बने हल्ला करणं युद्धाशी संबंधित 2 प्रमुख करारांचं उल्लंघन करतं। पहिलं म्हणजे क्लस्टर म्युनिशनवरचा करार, ज्याला CCM करार सुद्धा म्हणतात। CCM करार 30 मे 2008 रोजी डब्लिन, आयर्लंड इथे स्वाक्षरी करण्यात आला। CCM अंतर्गत क्लस्टर बॉम्बचं उत्पादन, साठवणूक, वापर आणि खरेदी आणि विक्री पूर्णपणे बंदी आहे। 2024 पर्यंत 148 देशांनी CCM स्वीकारलाय, परंतु यापैकी फक्त 112 देशांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे। दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं उल्लंघन। 1949च्या आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यावरच्या जिनिव्हा कन्व्हेन्शन अंतर्गत युद्धात सैनिक आणि नागरिकांमध्ये फरक करू शकत नसलेली शस्त्रे वापरणे बेकायदेशीर आहे। क्लस्टर बॉम्बचा वापर प्रपोर्शनॅलिटीच्या तत्वाचं उल्लंघन मानलं जातं। हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात। 2006 मध्ये इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर 40 लाखांहून अधिक क्लस्टर बॉम्ब टाकले। अर्थातच त्यांचं लष्करी लक्ष त्यांच्या शत्रूला हानी पोहोचवणं होतं, परंतु यातल्या 10 लाखांपेक्षा जास्त बॉम्ब स्फोट न झालेले राहिले आणि युद्धानंतर सामान्य नागरिकांसाठी हा एक मोठा धोका बनला। क्लस्टर म्युनिशन कोलिशन CMC नुसार
क्लस्टर बॉम्बमुळे होणारं 95% नुकसान हे नागरिकांचं असतं। त्यांच्या हद्दीतील युद्ध क्षेत्रात नागरिक आणि विशेषतः मुलांना मृत्यूचा धोका असतो, कारण अनेक छोटे बॉम्ब भूसुरुंगासारखे काम करतात। हे अनेक वर्ष जमिनीवर राहतात आणि कोणी त्यांना स्पर्श केला की त्यांचा स्फोट होतो। ह्युमन राईट्स वॉचच्या 2023च्या अहवालानुसार 2022 मध्ये युक्रेन रशिया युद्धात क्लस्टर बॉम्बमुळे 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता। तर 1964 ते 1973च्या व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने लाओसमध्ये 27 कोटी क्लस्टर बॉम्ब टाकले, त्यापैकी 8 कोटी बॉम्ब स्फोट न झालेले राहिले। आजही दरवर्षी 50 ते 100 लोक त्याचे बळी पडतात। युद्धादरम्यान क्लस्टर बॉम्ब हे नागरिकांसाठी अत्यंत क्रूर मानले गेले, ज्यामुळे सीसीएम अंतर्गत त्यांचा वापर बंदी घालण्यात आली आहे। आता या युद्धाची काय स्थिती आहे तर इराणने शनिवारी हैफा आणि बेरशेवा सारख्या इस्रायली शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने प्रत्युत्तर दिले। अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत। गोलान हाईट्स आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजत राहिले। यहुदामध्ये क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, जो या युद्धात पहिल्यांदाच दिसून आला। इस्रायलची अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली बहुतेक हल्ले हवेतच नष्ट करण्यात यशस्वी झाली, परंतु आता परिस्थिती अशी आहे की इस्रायलचा इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर त्याच्या उत्पादनापेक्षा खूपच जास्त आहे। या युद्धात ट्रम्पची बदललेली भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। गेल्या आठवड्यापर्यंत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अमेरिका या युद्धात सहभागी नाहीये, परंतु ट्रम्पची रणनीती अचानक बदलली आहे। आता अमेरिका स्वतःच या लढाईत उतरली आहे। तज्ञांचं म्हणणं आहे की बंकर बस्टर सारखी शस्त्रे फक्त अमेरिकेकडे आहेत आणि फोर्डो सारखे तळ पूर्णपणे नष्ट करण्यास फक्त अमेरिकाच सक्षम आहे। त्यामुळे ही जागतिक युद्धाची सुरुवात आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी मुंबई तकला जर सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।